अध्याय 13. श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धीची या चरणा. करसपुट जोडोनी जाना विनवितेसे परियेसा. जय जयाची सिद्ध मुनी तू तारक भवानी. सांगितले ज्ञान प्रकोशोनी परिसोनी मना सुख जाहले. गुरुचरित्र कथामृत सेवित तृषा अधिक. होत शमन करणारा समर्थ तुझी एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारोनी. तृप्त नव्हे माझे मनू अनिक अपेश होतसे. शेधेनू पिडिले दोड जैसे पोवे धृण बिडोळ. त्यात होय मनोहर न वचे तेथोनिया परियेसा. एखादा न देख त्रक स्वप्नी त्यासी मिळे शिर भरणी. नवे साचे मन धनी कैवी सोडी तो ठावा. तैसा आपण स्वल्पज्ञानी नेनत होतो गुरु निर्वाणी. अविळी दमाया वैशोनी कष्टात होतो स्वामीया. आज्ञाती मिरज निसी ज्योती स्वरूप तुझी होसी. प्रकाश केला गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरूंचे. तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊ सरसी. कुल्पवृक्ष दिली हासी प्रत्युपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी. नाही दिले न ऐकानी कृपामूर्ती सिद्धराया. ऐसा त्वोपकारासी उत्तीर्ण न व्हावे वंशवंशी. म्हणून लागतसे चरणासी एक भावे करोनिया. स्वामी निरोपले धर्माधार्थ अधिक झाले मज स्वार्थ. उपजला मज परमार्थ गुरु भजनी निरंतर. प्रयोगी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीसी दीक्षी देती. पुढे काय वर्तले स्थिती ते आम्हा प्रति विस्तारीचे. ऐकून शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषन. मस्तकी हस्तक ठेवून आश्वसतेत त्यावेळी. धन्य शिष्य सगुण तुझ लादले गुरुचरण. संसार तारक भावर्ण तुझी एक परियेसा. त्वा ओळखिली गुरुस्तोय म्हणून बोलती गुरुराया. संतोष होती आनंदमय तव प्रश्न ऐकोनिया. सांगेन एक एक चित्त एक चरित्र गुरूंचे विख्याते. उपदेशोनी माधवाते होते तेथे क्वचित काळे. असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुनी. शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. त्या शिष्यांचे नामे सांगता विस्तारोनी बहुत कथा. प्रख्यात नामे असती सात सांगतो ऐक एक चित्त. बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती. पाचवा होता अनिकेयती सदानंद सरस्वती. देखा ज्ञानज्योती सरस्वती. एक सातवा सिद्ध आपण. एक अपार होते शिष्य अनिक एकूणी एक श्रेष्ठ. पै त्या शिष्यासमेत गुरु लगित दक्षिणपंथ. समस्त क्षेत्र पावन करीत आले करज नगरीसी. भेटी झाली जनक जननी येऊनी लागती चरणी. चतुर्वर भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामीया. देखोनी गुरुमूर्तीसी नगरलोक अत्यंत हर्षी. आले सकळ भेटीसी पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती पिक्षेसी. आले स्वरूप बहुवसी घरोघरी घेती पूजा. समस्त विस्मय करीती अवतार विष्णू हा निश्चित. वेशधारी दिसे यती परमपुरुष होय जान. याते नर जे बोलती ते जात नरक प्रती. कार्यकरण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश. जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद येती. झाली स्मृती जनीसी. जननी देखोनी तयावेळी. माता ठेवी चरणकमळी. सत्यसंकल्प चंद्रामोळी. प्रदोष पूजा फळा आली. पै पतित सांगतये वेळी. पूर्वजन्मचरित्र सकळी. विश्वंत पुत्र प्रबळी. व्हावा म्हणून आरो दिले त्या श्रीपाद ईश्वराची. पूजा केली मनवाची. प्रसिद्ध झाले जन्मे अमुची. सफळ केले परियेसा म्हणून निमित्त दोघे चरणी. विनविताती कर्णवचनी उद्धारावे या भवानी. जगन्नाथ यतिराया श्री गुरु म्हणती त्यासी. एखाद्या काळी परियेसा पुत्र होईल संन्यासी. उद्धरिले कुळ 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक. अचडपद असे एक त्याची कुळी उपजता लेक. ब्रह्मापद शाश्वत त्यासी पै. यामाचे दुःखे भयातीत नव्हे त्याचे संततीत. पूर्वजक जरी नरकी असता
त्यास श्वासत ब्रह्मालोक, त्या कारणे आम्ही देखा घेतले आश्रम विशेषा, तुम्हा नाही या माझी शंका. ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी त्यासी आश्वसिती, बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी, अष्टस्य नांदती त्या पुत्रा तुम्ही धनी, पहाल सुखे नयनी, पावाल क्षेत्र काशी भुविनी, अंतकाळी पर्येसा मुक्तस्थान काशीपूर, प्रख्यात असे वेदशास्त्र, न करी चिंता अनुमात्र, म्हणून सांगती त्या वयण, त्याची कन्या असे ऐक, नाम रत्नाई निशंक, श्री गुरुते नेमोनी एक विनवितेसे पर्येसा, विनवितेसे परोपरी, स्वामी माते तारी तारी, बुडते मी भवनासागरी, संसार माय वैशोनिया, निलोप करी मजसी, मग मी जाईन तपासी, ऐकोनिया वचनासी गुरु निरोपती, पती सेवा करावी तेनेचे बरवी, मोक्षपदी पदवी पावले त्यात न धरावी, अन्यवृत्ती येणे या, भावर्ण वासी कडे पडती, पर्येसी जैसे जैसे भावयासी, तैसे होय पर्येसा, उतरावयास पैलपार, स्त्रियांसी असे वो व्रतार, मनी ठेवी निर्धार, बुजावा पुरुष शिवसम, त्यासी होय उद्धार गती, वेद पुराणे वनिती, अंतरी न करी खती, तुझ गती होईल एकोनी गुरुचे वचन, विनवितेसे कर जोडून, गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान, विनवितेसे अवतार, जानसी भविष्यभूत, कैसे माते उपदेशित, माझे प्रारब्ध कवनवगत, विस्तरावे मुज पुढे, श्री गुरु म्हणती तयेसी, तव वासना असे तपासी, संचित आपुले असे भोगीसी, भोगणे असे पर्येसी, पूर्वजन्मी पर्येसा, चरणी लाथिले धेनुसी, शेजारी स्त्री पुरुषांशी विरोध लाविला कलहपै, त्या दोषास्तव देखा तुझ बाधा असेल अनेक, काय लाथिली तंतेने ऐका, सर्वांगी कुष्टी ऐसोसी, विरोध केले स्त्री पुरुषांशी, तव पुरुष होईल तपासी, तू ते त्याजिल भरवसी, आजित तव ऐसे असे, ऐकोनी दुःख करी बहुत, श्री गुरुचरणावरी लोळत, उदारी गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली, श्री गुरु म्हणती ऐक बाळे, क्वचित काळे असाल भले, उपरवय होता काळे, पती तुझा येती होईल, तदन तर तुझा देह कुष्टी होईल अवयव, भोगुनी शब्द देह माग होईल तुझा गती, नासता तुझा देह जान, भेटी होईल माझी पूर्ण, तव पाप होईल दहन, सांगेन क्षेत्र एक पाव, भीमातीर दक्षिण देश, तिथे तीर्थ पाप विनाश, जाय तेथे वरम वसे, अवस्थ तुझ घडली यावरी, या भूमिमंडळात विख्यात असे तीर्थ अतिसामर्थ्य, गंधर्वपूर प्रख्यात, अमरस जा संगम प्रसिद्ध पै, ऐसे सांगोनी तिसी गुरु निघाले दक्षिणा दिशी, त्र्यंबक नाम क्षेत्रासी, आले गौतमी उद्गम जेथे, शिष्यसह गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्रा प्रती, तीर्थ महिमा असे ख्याती पूर्णात पर्येसा, तीर्थ महिमा सांगता विस्तार, होईल बहुकथा संक्षेप सांगेन आता तू पर्येसी, त्या गौतमीचा महिमा सांगता अपार आम्हा भैरनर्व, उदक उगमा, ब्रह्मांड व्यतिरिक्त, जटा मुकुटी सर्वेश्वर, धरितेसे निरंतर, मिळूनी सकळ ऋषीश्वर, उपाय केला पर्येसा, ब्रह्मा ऋषी गौतम देख, तपस्वी असे विशेष, व्रीही पेरिले वृत्ती, ऐक अनुष्ठास्थानाजवळी, पूर्वी ऋषी मुनी सकळी, नित्य पेरोनी पिकविती, साळी ऐसे त्याचे मंत्र पळबळी, महातपस्वी पुण्यपुरुष, समस्त ऋषी मिळवणी, विचार करीती आपुले मनी, गौतम ऋषी महाज्ञानी, मुख्य दास ईश्वराचा, त्यासी घालिती साखळडे, गंगा आणली आमुच्याकडे, समस्त आम्हा पुण्य घडे, गंगा आणुनी भूमिमंडळात, श्लोक या गती योग्य युक्तांना, मुनीम मधुवरेस्ताम, सा गती सुर्व जतुना, गौतमी तीर वासनी नाम, टीका, उद्वेश्वरेत मुनीश्वरांसी
कोटी वर्ष तपयासी जे गती होय परियेसी ते गती गौतमीस्तर. या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमिमंडळासी. साकडे घालावे गौतमासी गंगा आणि ती आम्हा लाभ. म्हणून रचिले माय ऐक दुर्वेची गाय स्वस्त. करोनी पाठविली एक गौतम विरही भक्षणार्थ. ऋषी होता अनुष्ठानी देवता धेनू नयनी. निवराया तक्षणो दर्भ पवित्र सोडिले तोची दुर्वार जाहले. शास्त्र धेनुसी लागले जैसा वज्रास्त्र. पंचत्व पावले त्वरित घडली हास्य गौतमासी. मिळवणी सर्व ऋषीजन प्रयाजित देती जान. गंगा भूमंडळी आणि या विन तुझ नाही शुद्ध. त्या कारणे गौतम ऋषी तप केले. सहस्त्र वर्षे प्रसन्न झाला. व्योमकेशी वर माग म्हणतेसी. गौतम म्हणे सर्वेश्वर मज प्रसन्न झाला दातार. उद्धराया चरणचर गंगा द्यावी भूमिमंडळ. गौतमाचे विंतीसी निरोप दिदला गंगेसी. धावोनी आले भूमंडळासी. पापक्षलाशनार्थ मनुष्याचे ऐसी गंगा भागीरथी. कोणी वर्णवे सामर्थी. याची कारणे गुरुमूर्ती आले एक नामधारक. ऐसे गौतमी तटका यात्रा श्री गुरु आचारती पवित्र. पुढे लोकानुग्रह मात्र आपण हिंडित तटक यात्र करीत देखा आले श्री गुरु मंजिरिक. तेथे होत मुनी ऐका विख्यात माधव रणय. सदा मानस पूजा त्यासी. नरसिंह मूर्ती परियेसी. देवता झाला श्री गुरुसी. मानसमूर्ती जैसी देखे नमित झाला श्री गुरुसी. स्तोत्र करी बहुवसी विस्मत होऊनी मानसी. अतिभक्ती करोनिया श्लोक. यदि व्यपद्यामेव लक्षित दैवेर्न दृष्टतडित समीपे. यदुत्तरे तरी निवासमान लक्ष्मी समीप निवसदी नितम. टीका. येणे परी श्री गुरुसी विनवी माधवरवान्य हर्षी. श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवारनयासी देखा. श्लोक. अत्यंत मार्गस्थित मार्गरूप मत्य योगीर्न दिग्म्य तदंव. मार्गच विच्वंतो मे मार्गोदय माधव दर्शक ये ते. ऐसे गुरुचे स्वरूप. देखून या तयासी सुख अमूप. आश्वसोनी निजरूप दाविते झाले परियेसा. श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो मुनी. विनवितेसे कर जोडूनी नाना परी स्तुती करी. जय जय जगद्गुरु त्रैमूर्तीचा. अवतारू लोका दिस्तोसी नरू परमपुरुष जगन्नाथा. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आमासी दर्शन देवोनी चरणांचे. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी. संतोषोनी अतिहर्षी आश्वासिले त्यावेळी. म्हणती श्री गुरु त्यासी सिद्ध झाली तव मंत्रासी. तव सदित वरवंशी ब्रह्मालोकी होय. नित्यपूजा तू मानसी करीती नरसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात. ऐसे सांगोनी त्यासी श्री गुरु निघाले परियेसी. आले वासर ब्रह्मोश्वराशी. गंगा तीर महाक्षेत्र. त्या गंगा टाकात श्री गुरु समस्त शिष्ये सहित स्नान करिता गंगेत. आला विप्र एक त्या कास्थळी. कुशी व्यथा असे बहुत. तटाकी असे लोळत. उदरत्व अत्यंत. त्युज पाहे प्राण देखा. पोटव्यथा बहु त्यासी. नित्य करी तो उपवासासी. भोजन केलिया दुखी ऐसी. प्राणातिका होत असे. या कारणे द्विजवर सदा करी फलाहार. अन्नासी ऐसे किती दिवसावरी कष्टात होता तो द्विज.
पूर्वदिनी त्या ग्रामी असे सन महानवमी जेवीला मिष्टाने नेमी मास एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुःखत गंगा तिरी असे लोळत प्राण त्वरित त्युजू पाहे. दुःख करी द्विज अपार म्हणत गंगेत त्यागीन शरीर नको आता संसार. पापरूपे वर्तात ते अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नाविन. अन्ना वैरी झाला जाण मरण बर्वे आता मज. मनी निर्धार करोनी गंगे प्रवेश करीती म्हणून पोटी पाषाण बोधोनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर उपजनी आपण भूमीश्वर केले नाही परोपकार. अन्नदानिका देखा न करी पुण्य हे जन्मात जन्मोत्तरी पूर्वशत. पुण्य फळ नसे दिसत मग कष्ट भोगतीसे. ग्राम हरिले ब्राह्मणाचे किंवा धेनू कपिलेचे घात केलिया विश्वसियाचे मग हे कष्ट भोगतीसे. आपुर्ती पूजा ईश्वराची केली असे निंदा गुरुची. अवज्ञा केली माता पित्याची मग हे कष्ट भोगत. अथवा मारिले पशूंसी अग्नी घातिली रानासी. वेगळे साणूनिया जनक जननीसी स्त्रियेसहित वेगळा होता. अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विज धिक्करण. अतिथी आलियान घाली अन्न वैश्यदेव समयासी. माता पिता त्याजोनिया हातो चुके जेवोनिया. पूर्वजन्मापासनिया मग हे कष्ट भोगती. ऐशी पापे आठवीत विप्र जातो गंगेत. तव देखीती गुरुनाथ म्हणती बोलावा ब्रह्मणासी. आना हो तयासी आत्महत्या महादोषी. प्राण त्याजितो का सुखेसी. पुसो कोण कवनाचा श्री गुरुवचन ऐकोनी. गेले शिष्य धावोनी द्विजवर्तो काढोनी. अनिला श्री गुरु सम्मुख. अनाथासी कल्पतरू दुःखितासी कृपासागरू. पुसतसे श्री गुरु तया विप्रव रासी. श्री गुरु म्हणती तयासी प्राण का त्युजू पाहासी. आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा मा. विप्र म्हणे गा यतिरेया काय कराल पुसोनिया. उपजोनिया जन्म वाया भूमीवर झालो मासा पक्षा भोजना करीतो. उदर व्यथेने कष्टो साहतो. न शके प्राण देतो काय सांगावे स्वामीया. आपणासी अन्न वैरी असता कैवी वाचावे गुरुनाथा. शरीर अन्नमय त्वत्तता कैवी वाचू जगद्गुरु. श्री गुरु म्हणतो ब्रह्मणासी तुझी व्यथा गेली पर्येसी. औषध असे आम्हापाशी शन एक सांग तुझ. संशय न धरी आपुले मनी भिवू नको अंतकरणी. व्यार्थी गेलो पळोनी भोजन करी पोट भरी. श्री गुरु वचन ऐकोनी स्थिर झाला अंतकरणी. माता ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी. इतुकिया अवसरी त्या ग्रामाचा अधिकारी. विप्र ऐक अवधारी आला स्नाना गंगेसी. तव देखिले गुरुसी येऊनी लागला चरणासी. नमन केले भक्तीसी वाक्काय कर्मे. आश्वसोनिया तयवेळी पुस्ती श्री गुरु स्तो मोळी कवन. नाम कवने स्थळी घास म्हणती तयासी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगतेसे ब्राह्मण या गोत्र. आपले कोळीन्य आपस्तभ शाखा असे. नाम सायन देव ऐसे. वास काचित राहतसे आलो उत्तरपूर्ती असे. सेवा करीती यावनाची अधिकार परणे. या ग्रामी असो संस्कार. एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही. तव दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी. दर्शन दिदले आमासी कृतार्थ झालो भरवोसी. जन्मांतरीचे दोष गेले तवा अनुग्रह होय जासी. तर तिले या भावनर्न वासी अप्रत्य आमासी. दर्शन दिदले स्वामी या श्लोक गंगा पाप नाशाशी. ताप दैन्य कल्पतरुत्वाता पाप तापच दैन्यच हरेची गुरु दर्शनम नम. टीका गंगा देखीत पापे जाती
चंद्रदर्शन ताप जाती. कल्पतरूची ऐशी गती, दैन्य वेगळे करी जन. तैसे नवे तुमचे गुण, पापत पैद्यन हरण. देखिले आजी तुमचे चरण, चतुर्वेग फळे पावलो ऐशी स्तुती करुनी. पूर्णरूपी लागे श्री गुरुचरणी, जगद्गुरु आश्वासुनी. निरोप देतो त्यावेळी श्री गुरु म्हणती तयासी. आमचे वाक्य परियेसी, जठर व्यथा या विप्रासी. प्राणत्याग करितेसी, उपशम त्या व्यासेसी. सांगो औषध तुमासी, नेवोनिया आपुले मंदिरासी. भोजन करवी मिष्टान, अन्न जेवितो याची व्यथा. व्याधी न राहे सर्वथा, घेऊनिया जावे त्वरित. शुद्धाक्रम विप्रे असे, ऐकूनी श्री गुरुचे वचन. विनितेसे कर जोडून, प्राणत्याग करिता भोजन ऐसी व्यथा होतसे. जेविलो काल मासे, ऐक त्याने प्राण त्याजीसे. ऐक अन्न देता आमासी, देख घडले हत्या त्वरित पै. श्री गुरु म्हणती सायन देवासी, आम्ही औषध देतो त्यासी. आपू पादी माशांनासी, क्षीर मिश्रित परमान्न. अन्न जेवितो त्वरेसी, व्याधी जाईल परियेसी. संशय न धरित मानसी, त्वरित गृहासी नेई वेळी. अंगी करोनी तया वेळी, माथा ठेवी चरणा कमळी. विनवितेसे करुणा बहाळी, यावे स्वामी भिक्षेसी. अंगी करुणी श्री गुरुनाथा, निरोप देतो हो का त्वरित. सिद्ध म्हणे एक माता, नामधारक शिष्यात्मा. आम्ही होतो त्यावेळी, समस्त शिष्य सकळी. जठर व्यथेचा विप्र जवळी. श्री गुरु गेले भिक्षेसी, विचित्र झाले त्याचे घरी. पूजा करीती परोपरी, पतिव्रता त्याची नारी. झाकळी म्हणिजे परियेसा, ते पूजित गुरुसा. षोडशोपचारे परियेसी तेनोची रीतीये. आम्हासी शिष्य सकळी वंदिले. गुरुपूजेन विधान विचित्र केले, अति गहन मंडळ केले. रक्तवर्ण ऐकासी, पर्थक देखा. पाद रोचोनी अष्टदळी, नाना परी रंगमोळी. पंचवर्ण विचित्र कळी, रुचले तीर्थ परियेसा. संकल्पोनी विधीसी नमन केले साष्टांगैसी. माता ठेवूनी चरणा न्यासी. पाद सर्व ही अष्टांग, विचित्र सहन गुरुसी. येनोची परी सकळिंकासी. मंडळ चरण विधीसी, करणी गंध पुष्प शता. षोडशोपचारे विधीसी, पंचामृतादिसी परियेसी. रुद्र सुक्त मंत्रेसी, चरण स्नापिले तये वेळी. श्री गुरुचरणी अतिहर्षी, पूजा करीती षोडशी. तया विप्रा प्रज्ञा कैसी. चरणातीर्थ धरित झाला, तया चरणातीर्थ तरत्यासी. पूजा करीती भक्तासी, गीतव्याथ आनंदेसी. करीती आरती निरोजन, अनुक्रम निरूपजना. करीती झाला तो द्विज, पूर्णरूप षोडशोपचारे. ओजा पूजा करीती भक्तीने, आक्षेवाने आरती. श्री गुरुसी ओवळीती, मंत्र दोष अति भक्ती. पुष्पांजली करीती झाला, अनेक परी गायन करी. नमस्कारी प्रतिकरी. पतिव्रता असे नारी, पूजा करीती उभय वर्गे. ऐशा परी श्री गुरुसी, पूजा केली परियेसी. येणे विधी शिष्यांसी, समस्तांसी वंदिले. संतोषणी श्री गुरुमूर्ती, अतिहर्षी वर देती. तव संतती होईल ख्याती. गुरुभक्ती वंशवंशी, तू जानसी गुरुस. अभिवृद्धी वंशास, पुत्र पौत्र हर्ष. गुरुभक्तीने घडे, ऐसे बोलोनी द्विजासी. आश्वासिती अतिहर्षी, नमन करुनी श्री गुरुसी. ठाय घातले द्विजे त्यावेळी, नाना परींची पक्काने. अपुपादी माशाने, अष्टविधी परमात्माने. शंकरासहित निवा दिले. शाखापात नाना परी, वाढताती सविस्तारी. भोजन करी प्रतिकारी, श्री गुरु परियेसा. उद्धरव्यार्थ ब्रह्मनो, भोजन केले परिपूर्ण. व्यार्थी गेले तत्क्षण, श्री गुरूंचे कृपादृष्टी.
परिस लागला लोहासी, सुवर्ण होये परियेसी, दर्शन होता श्री गुरुसी, व्यार्थी कैची सांग मज, उदय होता दिनकारासी, संकार संहार होय अधिकारनासी, श्री गुरु रूप होय जासी, दैन्य कैचे त्या करी. ऐसे परी श्री गुरुनाथ, भोजन केले शिष्य सहित, आनंद झाला तेथे बहुत, विस्मय करीत सकळ जन, अभिनव करीती सकळ जन, द्विजासी होते वरी अन्न, औषध झाले तोची जान, व्यार्थी गेले निघोनी, सिद्ध म्हणे नाम धारकासी, गुरुकृपा होय जासी, जन्मांतरीचे दोष जाती, व्याधी कैची त्याचे देही, गंगाधाराचा नंदुनु, सरस्वती सांगे विस्तारोनु, गुरुचरित्र कामधेनु, ऐका श्रोते एकचित्ते, जे ऐकता भक्ती धरुनी, व्याधी नसती त्या स्थानी, अखिल सौख्य होय त्या जनी, सत्य सत्य त्रिवाया. इति गुरुचरित्रामृत श्री गुरुचरित्र वर्णन येथे ब्राह्मण व्याधी निरोसनी, त्वरित सुखी केला गुरु श्री गुरूंनी. इथे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्व त्या पाख्याने श्री सिद्ध नाम धारक संवादे विप्रोदरव्यात्या निरसन नाम त्रयोदशाध्याय. श्री गुरु दत्तात्रय अर्पण नमस्तु. ओवी संख्या 169. श्री गुरुदेव दत्तात्रय अर्पण नमस्तु.